कला प्रांतात, खास करून सिनेसृष्टीत गॉडफादर मिळाल्यास प्रगती जलद होते असं म्हणतात. पण समजा अशा एखाद्या गॉडफादरने आपला विचार अचानक बदलला तर काय होतं हे आपण साधारण सिनेसृष्टीत दुरून का होईना पण पाहिलेलं आहे. त्या अभिनेत्याचं किंवा अभिनेत्रीचं आयुष्यच बदलून जातं. असं एखादं वृत्त रत्नाकर मतकरींसारख्या प्रतिभावान लेखकाच्या हाती पडलं तर आणखीन काहीतरी विलक्षण घडतं. ऐकूया रत्नाकर मतकरी यांची कथा सावळी. ही दीर्घ कथा आहे. ऐकूया. सावळी. ती बातमी वाचून मोहना प्रथम चकित झाली, नंतर संतप्त. श्रेयांच्या पुढच्या चित्रपटाचा 4च दिवसांनी मुहूर्त होता. हे मोहनाला आधीच ठाऊक होतं. चित्रपटाचं नाव असणार होतं मिडनाईट. हेही तिला ठाऊक होतं. शूटिंग लगेच सुरू होणार होतं हेही तिला ठाऊक होतं. तिला ठाऊक नव्हतं ते हे की मिडनाईटमध्ये तिच्याऐवजी मुदिता सुनावालाला नायिका म्हणून घेतलेलं आहे. मात्र बातमीत तसं चक्क म्हटलेलं होतं. श्रेयाने हिरोईन बदलली. हाच मुळी बातमीचा मथळा होता. श्रेयांच्या गेल्या 3 हिट सिनेमांची हिरोईन मोहना होती. त्यातल्या पहिल्या पिक्चरच्या आधी मोहना कोणीच नव्हती. म्हणजे या ना त्या दिग्दर्शकाच्या हाताखाली ती मिळतील त्या भूमिका करतच होती. पण ही भूमिका नेहमी एक देखणी बेबी डॉल अशीच असायची. मात्र श्रेयांकडच्या पहिल्याच चित्रपटात तिला स्वतःची आयडेंटिटी सापडली. खेळकर, स्वाभिमानी आणि समर्थ अशा स्वावलंबी मुलीची ती भूमिका प्रेक्षकांना एकदम आवडली. तरुणींना आपणही असं असावं असं वाटलं. तरुणांना आपली मैत्रीण अशी असावी असं वाटलं. तिच्या त्या भूमिकेवर पुष्कळ लिहून आलं. बरीच चर्चा झाली. चित्रपट उत्तम चालला. आधी 2-3 मोडके तोडके सिनेमे करून इंडस्ट्रीत कसं बसं टिकून राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रेयांचाही या चित्रपटाने एकदम जम बसला. लागोपाठ 2रा आणि 3राही सिनेमा त्याने केला. प्रत्येक चित्रपटाबरोबर यशाची कमान चढती राहिली. श्रेयान हिंदीतला मोठा निर्माता, दिग्दर्शक समजला जाऊ लागला. अर्थात त्याच्या या यशाचं श्रेय मोहनालाही दिलं गेलं. प्रत्येक चित्रपटातली तिची खंबीर नायिका प्रेक्षकांच्या, समीक्षकांच्या डोळ्यात भरली. तिची आणि श्रेयांची जोडी हिट मानली गेली. अर्थात मिडनाईटची नायिका आपणच असणार याविषयी मोहनाला कुठलीही शंका येण्याचं कारण नव्हतं. पण बातमी काहीतरी वेगळंच सांगत होती. तिच्याऐवजी मुदिता. छे मुदिता सुनावालाला तिने धड पाहिलंही नव्हतं. ती कधीतरी मोहनाच्या सेटवर आली असेल, तिचा ऑटोग्राफ घेऊन गेली असेल. नाही असं नाही, पण ती लक्षात राहिली नव्हती. म्हणजेच डोळ्यात भरावं आणि मनात राहावं असं तिच्यात काही नसावंच. परवा कुठल्या तरी रियालिटी शोला श्रेयान परीक्षक होता. त्यामध्ये तिने नाच केल्याचं वर्तमानपत्रात. ओ हो अच्छा, म्हणजे परवा त्या शोमध्ये पाहून श्रेयांनी तिची निवड नायिकेसाठी केली. स्टुपिड. नाच केला असेल साधारण, पण ॲक्टिंग काय करणार ही फाटकी पोर. आणि तेही प्रेक्षकांना मिडनाईटमध्ये मोहनाच्या अभिनयाची अपेक्षा असताना. नाही, श्रेयान इतका खुळा नक्कीच नाही. हा या बातमीदाराचाच काहीतरी खुळचट अंदाज आहे, किंवा त्याने जाणून बुजून खोडसाळपणा केला आहे. असल्या अपमानकारक बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांवर केसच करायला हवी. मोहनाने शैलेशला फोन लावला. शैलेश जरी श्रेयान फिल्मचा मॅनेजर असला तरी मुळात तो श्रेयांचा जवळचा मित्र होता आणि त्यामुळेच मोहनाचा पण.
नुसता मित्रच नाही, तिचा चाहता, तिची काळजी घेणारा, तिचा हितचिंतक. शैलेश, तू आजचा टाइम्स पाहिलास? हो, आपल्या मुहूर्ताची न्यूज आहे. ती खरी आहे? साधारण बरोबर आहे. थोड्याशा चुका तर असणारच ना. ही बातमी चुकीची आहे मुदितावाली? नाही, म्हणजे तसं काय आहे की. शैलेश घुटमळला. आय गेट इट, बातमी बरोबर आहे. लिसन लिसन. मोहनाने फोन कट केला आणि गाडी काढली. श्रेयान अजून ऑफिसात आला नव्हता. लोळत बसला असणार उशिरापर्यंत. लोकप्रियतेबरोबर त्याचा आळसही वाढतोय. मोहना त्याची वाट पाहत बसली. समोरच मिडनाईटचा मोठा पोस्टर, नवा कोरा, अगदी काल परवाच तयार झालेला. उडतं वटवाघूळ, अर्धा चंद्र, यांच्या खाली कृश अंगयष्टीची एक तरुण मुलगी मोकळ्या केसांमागे अर्धा चेहरा झाकून उभी होती. ही मुदिता? अर्थातच, नाही तर दुसरी कोण? आता मोहनाचं लक्ष आपल्या थेट पाठीमागच्या म्हणजे श्रेयांच्या टेबलाच्या बरोबर समोरच्या भिंतीकडे गेलं. ती भिंत मुदिताच्या विविध आकारातल्या आणि अवतारातल्या फोटोंनी भरून गेलेली होती. अगदी गेल्या आठवड्यापर्यंत या भिंतीवर मोहनाचा एक ब्लॅक अँड व्हाईट लाईफ साईज फोटोग्राफ तेवढा होता. गेली 3 वर्ष तो तिथे होता. आणि आता अचानक त्या भव्य छायाचित्राच्या जागी हे फुटकळ फोटो. वर्तमानपत्रातली बातमी वाचताना जशी मोहनाच्या अंगातून गेली होती तशीच संतापाची लाट पुन्हा एकदा येऊन फुटली. मोहना उठली आणि AC ऑफिसचं बंद दार ढकलून बाहेर पडली. अचानक समोरून श्रेयान आला. तिला पाहून तो काहीसा चमकला. तरीही चलाखीने सहजपणा आणत हसून तो म्हणाला, व्हॉट अ सरप्राईज, तू कशी इथे? एक्सक्यूज मी, त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करत मोहना म्हणाली. जाऊ दे मला. कुठेही जायचं नाहीयेस तू. तिचा दंड पकडून तिला केबिनच्या दिशेने नेत श्रेयान म्हणाला, आपण आज लंच घ्यायचंय, बरोबर समजलं? ओके. आत आणून त्याने तिला खुर्चीवर बसवलं. या खुर्चीवरून तिला दोन्ही भिंती स्पष्ट दिसत होत्या, मुदिताच्या पोस्टरची आणि मुदिताच्या फोटोंची. ती ताडकन उठली. हे बघ, तू रागवले असशील. पण मी काय सांगतो ते शांतपणे ऐकून घेतलंस, समजून घेतलंस तर तुला माझं पटेल. ऐक ना, मिडनाईटमध्ये मुदिताला मेन रोल दिलाय. याचाच राग आला ना तुला? तो रोल माझा आहे, मोहना राग दाबून धरत म्हणाली. नाव देअर यू आर मिस्टेकन. मी दिग्दर्शक आहे, चांगला दिग्दर्शक आहे. मला कळतं हा रोल तुझा नाही आहे. इट बिलॉंग्स टू अ मच यंगर गर्ल. नुकत्याच ॲडल्ट झालेल्या जेमतेम 18 वर्षाच्या कोवळ्या मुलीचा रोल आहे हा. आणि तू मला वाटतं परवाच्या वाढदिवसाला तिशी ओलांडलीस, नाही का? मोहनाच्या रागाला पारावार उरला नाही. आपलं वय काढण्या इतक्या हलक्या थराला श्रेयान जाईल याची तिला कल्पनाच नव्हती. गेली 3 वर्ष आपण सतत ज्या पुरुषाबरोबर राहिलो त्याची खरोखरची नजर कळून यायला असा काहीतरी अवघड प्रसंग यावा लागला. हे किती भयंकर आहे. श्रेयांचा अंदाज चुकला होता. मोहनाची समजूत घालण्याच्या भरात तो नको ते बोलून बसला होता. मोहना मग तिथे थांबलीच नाही. बसल्या जागेवरून उठून एका झेपेतच तिने दार गाठलं. श्रेयान उठून उभा राहिला, पण मध्ये असलेल्या टेबलमुळे त्याला चटकन पुढे होऊन तिला थांबवणं जमलं नाही. तो नुसताच हताशपणे तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. तिला थांबव असं इंटरकॉमवरून वॉचमनला सांगेपर्यंत ती गाडीत बसली होती. वॉचमन दाराशी पोहोचेपर्यंत गाडी गेटमधून बाहेर पडली होती.
डोळ्यात पुन्हा पुन्हा जमून येणाऱ्या पाण्यामुळे मोहनाला समोरचा रस्ता दिसणं देखील कठीण जात होतं. या क्षणापर्यंतचं सारं आयुष्य वेडेवाकडे आकार घेऊन तिच्या डोळ्यांसमोर येत होतं. विशेष चांगल्या भूमिका न मिळाल्यामुळे आधीची फुकट गेलेली वर्ष, त्यानंतर योगायोगानेच कधीतरी श्रेयांशी पडलेली गाठ, त्याने दाखवलेला प्रचंड आदर, तिची प्रतिमा बदलण्याचा मनापासून केलेला प्रयत्न, त्याच्याबरोबरच्या पहिल्या चित्रपटाचे ते उन्मादक दिवस, त्याने सतत तिचं मन जपण्याचा केलेला प्रयत्न, हळूहळू वाढत गेलेले शारीरिक आकर्षण, एका आउटडोअरच्या वेळी जंगलात युनिटपासून दूर एकत्र घालवलेली रात्र, त्यानंतर शक्य असेल तेव्हा कधी उघड कधी चोरटेपणाने एकत्र येण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमधील गंमत, त्या प्रयत्नांवरती कळस चढवणारा तो समागमाचा आनंद, कोण काय म्हणेल याची बिलकुल पर्वा न करता श्रेयान कायम आपली काळजी घेईल या भरवशावर त्याच्या हाती आपलं भविष्य पूर्णपणे सोपवणं. समाजानेही या कलावंत जोडीला मनापासून मान्यता देणं, समारंभांना त्यांना जोडीने बोलावणं, त्याच्याबरोबरच्या दुसऱ्याच फिल्मला फिल्मफेअर अवॉर्ड आणि तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळणं, तो घेताना सारं श्रेय श्रेयांना देताना भरून आलेला कंठ, आनंदाने गाठलेली ती परिसीमा, आणि अचानक आज त्या शिखरावरून कोणीतरी नव्हे, प्रत्यक्ष श्रेयानेच तिला उपेक्षेच्या खोल दरीत ढकलून देणं. असं होईल याची कधीच कुणालाही कल्पना येणं शक्य नव्हतं. तरीही 1-2 वेळेला मनात शंकेची पाल चुकचुकली होती. 1-2दा त्याने भेटण्याची टाळाटाळ केली होती आणि भेटून न शकण्याची जी कारणं दिली होती ती पूर्णपणे पटण्यासारखी नव्हती. 1-2दा श्रेयान आपल्यापासून काहीतरी लपवतोय असा भास झाला होता. आणि सर्वात भयंकर, ज्याची तिला स्वतःलाही लाज वाटली, असे ते 2 प्रसंग, जेव्हा एकदा तो बिछानात येऊन पडल्या आज खूप दमलोय असं सांगून तिच्याकडे पाठ करून झोपला होता. आणि दुसऱ्या वेळी जेव्हा त्याने अर्ध्यावरच माघार घेत ओशाळल्या स्वरात, साला आज दारू जास्त झाल्यामुळे असं होतंय की काय, असं म्हणत कपडे घालायला सुरुवात केली होती. त्यावेळेला तिला तो आपल्या स्त्रीत्वाचा पराजय वाटला होता. आता लक्षात येत होतं की तो श्रेयांच्या स्वभावात होऊ लागलेला बदल होता. या साऱ्यांचा एकाएकी पण पूर्णपणे अर्थ लागल्यामुळेच ती आज अशी विलक्षण घायाळ झाली होती. प्रश्न मिडनाईटमध्ये नव्या मुलीनं काम करण्याचा नव्हता. प्रश्न होता तो या निमित्ताने श्रेयांने तिच्याकडे पाठ फिरवल्याचा. प्रश्न होता तो यापुढे इंडस्ट्रीत तिची छी थू होणार याचा. प्रश्न होता तो अचानकपणे तिच्या भविष्याचं दार बंद झाल्याचा. आणि या साऱ्याला जबाबदार होता तो श्रेयान. कोवळी मुलगी दिसताच साऱ्या निष्ठा गुंडाळून ठेवून तिच्या मागे धावत सुटणारी त्याची पुरुषी वासना. मोहनाचं यापुढे काय होईल याचा जरासुद्धा विचार न करण्याची त्याची बेपर्वाई. 4 दिवसात आपण एका नटीला फेकून देऊन दुसरीला घडवायला लागू शकतो हे दाखवण्याची हलकट मुजोरी. या सगळ्याची किंमत तुला चुकवावी लागेल श्रेयान. तू असा तसा सुटणार नाहीस. मला सहज सोडता येईल असा विचार तू केलास, पण मी तुला इतक्या सहजपणे यातून सुटू देणार नाही. तू पाहशील विचारांच्या आवेगात, कमी जास्त वेगात,
कधी सिग्नल पाहत तर कधी सिग्नल तोडत, आजूबाजूच्या रहदारीची अजिबात जाणीव न ठेवता बेभानपणे चालत, पण नशिबाने अपघात टाळून मोहनाची गाडी कशीबशी घरी येऊन पोचली. असं म्हणतात सगळीकडे एकच एक धून भरून राहिली होती. तू असा तसा सुटणार नाहीस श्रेयान, तू असा तसा सुटणार नाहीस. पाहशील पाहशील तू पाहशील. मिडनाईटचा मुहूर्त दणक्यात झाला. श्रेयान फिल्म्सचं यश आणि उत्पन्न जसजसं वाढत होतं तसतसे त्याच्या भोवतीच्या माणसांचं मोहळही फुगत चाललं होतं. त्यामुळे आत्तापर्यंतच्या चित्रपटांच्या मुहूर्तापेक्षा कितीतरी अधिक गर्दी यावेळेला हजर होती. सगळ्यांकडे लक्ष देता देता शैलेश मेटाकुटीला आला होता. त्यातून आपल्या परीने खाजगीपणे त्याच्याकडे मोहनाची चौकशी करणारी मंडळी काही कमी नव्हती. प्रत्यक्ष श्रेयानला मोहनाविषयी विचारण्याचं धाडस कुणालाच होत नव्हतं. मग कुतूहल शमवण्यासाठी शैलेशलाच वेठीला धरलं जात होतं. मोहनाविषयीच्या त्या कुजबुजीने शैलेशचे कान किटले होते. इंडस्ट्रीतले लोक, पत्रकार आणि इतर गणेगंपे एकच प्रश्न त्याला आणि एकमेकांना विचारत होते. मोहना नाही आली मुहूर्ताला? मोहना? प्रत्यक्षात त्यांना विचारायचं असे, मोहना कशी नाही या चित्रपटामध्ये मोहना कशी नाही? अर्थात या प्रश्नाचं उत्तर तिथे एकदम टेचात उभं होतं. योग्य तिथे वाढ झालेली आणि एरवी शाळकरी मुली इतकी कृष्य दिसणारी मुदिता सुनावाला आल्या गेल्याचं लक्ष जाईल अशा ठिकाणी मादक कटाक्ष टाकत सस्मित वदनाने उभी होती. मुहूर्ताला हे शोभतं का असा प्रश्न पडेल इतका तोकडा पण झगझगीत जरीकाम केलेला ड्रेस तिच्या अंगावर होता. केस पोस्टरवरच्या इतके नाही, तरीही चेहऱ्याचा काही भाग झाकेल असे मोकळे सोडलेले होते. ते मागे करण्याच्या मिशाने 5 बोटातल्या अंगठ्या आणि अर्धा हात भरून टाकणाऱ्या बांगड्या ती प्रदर्शित करत होती. एवढं मात्र खरं की या सगळ्या फॅशन आणि दाखवेगिरीतूनही तिच्या चेहऱ्यावरचा बालिश गोडवा लपत नव्हता. आणि तोच खरं तर आकर्षित करणारा होता. माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने मिडनाईटच्या पोस्टरला हार घातला आणि या शॉटसाठी मुख्यमंत्र्यांनी क्लॅप दिला. प्लेअरवर चित्रपटाच्या थीम म्युझिकची आर्त धून वाजवण्यात आली. मुहूर्तप्रसंगी चित्रपटातला एखादा शॉट घेण्याच्या नेहमीच्या रुटीनला यावेळेला श्रेयानने फाटा दिला. कारण शॉट नव्या नायिकेवरच घेतला जावा अशी प्रेक्षकांची अपेक्षा असणार होती. आणि मुदिताचं अभिनय कौशल्य हे सध्या तरी श्रेयानला गुलदस्त्यात ठेवायचं होतं. मुहूर्त संपला आणि मुदिता पत्रकारांना थोडं स्मार्ट इंग्रजीतले इंटरव्ह्यूज आणि चॅनल्सना तसेच बाईट्स देऊन झाल्यानंतर श्रेयांच्या गाडीतून गिनीपिकवर ठेवलेल्या खास मित्रांच्या पार्टीसाठी गेली. ही मित्रमंडळी श्रेयांच्या इतकी जवळची होती की त्यांनी श्रेयांच्या भावना दुखावतील या भीतीने मोहनाचा विषय देखील काढला नाही. आणि तरीही या सगळ्या उत्साही वातावरणात सुद्धा मोहना मुहूर्ताला आपणहून तर आली नाहीच, पण शैलेश देखील तिला आणू शकला नाही. हे श्रेयांना ठुसठुसत राहिलंच. गिनीपिकमधली पार्टी मिडनाईट नंतरही बराच वेळ चालली. शेवटी अजून 5-10 पिवय्ये पीत बसले असतानाच श्रेयान आणि मुदिता उठली आणि श्रेयांच्या घरी गेली. नेपियन सी रोडवरच्या ला बुलीवर्डच्या 18व्या मजल्यावरच्या पेंट हाऊसमध्ये. पहाटेकडे श्रेयांना खाटदिशी दचकून जाग आली. बेडवरच्या या 2 अर्धवस्तावृत आकृत्यांकडे कुणीतरी पाहत होतं. कसलाही आवाज झालेला नव्हता. तरीही
तरीही ती नजर इतकी धारदार होती की जशी काही त्या नजरेचीच चाहूल लागून तो जागा झाला होता. तो भास नव्हता. खरोखरच बेडरूमच्या खिडकीतून आत येणाऱ्या पहाटेच्या प्रकाशात खोलीच्या कोपऱ्यात कोणीतरी उभं असल्याचं दिसत होतं. श्रेयान उठून बसला. त्याने डोळे ताणून पाहिलं. तेवढ्यात कोपऱ्यातली ती आकृती देखील थोडी पुढे सरकली. ती 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 मोहना होती. श्रेयान चमकला. मोहना? ही कशी आली इथे? ती काही बोलत नव्हती. नुसतीच रोखून टक लावून पाहत होती. मात्र त्या नजरेत पेटा अंगार होता. ती नजर आतल्या आतपर्यंत जाळत जाते असं श्रेयानला वाटलं. तू काय करतेस इथे? स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत त्याने विचारलं. शेजारचा बेडलॅम्प लावला. भानावर येता येता आणखीन एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. आज मोहना नेहमीसारखी गोरी दिसत नव्हती. दिव्याच्या प्रकाशात सुद्धा ती चक्क सावळी दिसत होती. तिची विखारी नजर टाळत त्याने सहजपणा आणून म्हटलं, बस ना. पण आत्ता यावेळेला कशी काय आलीस तू इथे? ती काहीच बोलली नाही. नुसती पाहत राहिली. आणि काल का नाही आलीस ग मुहूर्ताला? तरीही ती गप्पच होती. फक्त आता तिची नजर अंगावरचं पांघरूण अस्ताव्यस्त झालेल्या मुदितावर लागली होती इतकंच. अशी गप्प का तू? बोल ना काहीतरी, श्रेयान म्हणाला. तुला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. तू मेलं पाहिजेस. मी मारेन तुला, मोहना म्हणाली. पण हा आवाज तिच्या लाखो चाहत्यांना आवडणारा गोड मधाळ आवाज नव्हता. संतापाने शिगोशीग भरलेला हा आवाज काहीसा कोरडा आणि खरखरीत होता. आवाजाचं राहू दे, पण शब्दांचं काय? त्यातल्या अर्थाचं काय? मोहना कधीतरी आपल्याशी असं बोलू शकेल का? आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी मोहना स्वप्नात तरी आपल्या मरणाचा विचार करू शकेल का? का नाही? आपण तिला सोडून मुदिताला जवळ केल्यानंतर काय बरं म्हणाली ती? तू मेलं पाहिजेस. मी मारेन तुला. ती वळली आणि शांतपणे खोलीबाहेर निघून गेली. जाताना एकदाच तिने त्याच्याकडे वळून पाहिलं. मघाच्याच पेट्या संपूर्ण द्वेषाने धगधगत्या नजरेने. आणि ती खोलीबाहेर निघून गेली. आता उजाडू लागलं होतं. कोवळ्या किरणांचा एक पट्टा खोलीत आला. मघा मोहना उभी होती. तो अंधारा कोपरा आता उजळून निघाला. तरीही श्रेयान अजून त्या कोपऱ्याकडेच पाहत होता. काय भयंकर भास हा! पण तो भास नसला तर ते अधिकच भयंकर. खरोखरच मोहना येऊन आपल्याला मरणाचा धाक घालून गेली का? खरोखरच ते वर्णाने अशी सावळी दिसायला लागली होती. त्याला घाम फुटला. मुदिता त्याच्या शेजारी उठून बसली. काय झालं? तिने विचारलं. आर यू ऑल राईट? आणि कोपऱ्यात काय बघतोयस? त्याने काहीच उत्तर दिलं नाही. झाला तो भास होता. त्याविषयी कुणालाही काही सांगायचं नाही आणि स्वतःही ते विसरून जायचं असं त्याने ठरवलं होतं. मिडनाईटचं शूटिंग सुरू झालं. मात्र पहिल्या 2 दिवसात ठरवलं होतं तेवढं काम झालं नाही. निम्म्यानं देखील नाही. शिस्तीने काम आटोपणाऱ्या श्रेयानला या गोष्टीचा खूप राग आला. पण चूक कोणाची होती ते कळतच नव्हतं. सगळे तंत्रज्ञ स्वतःचं काम व्यवस्थित करत होते. नाही म्हणायला मुदिताचं ॲक्टिंग फारच फ्लॅट होत होतं. युनिटमध्ये तिच्या कामाविषयी किंचित असंतोष जाणवत होता. पण श्रेयानला त्याची काळजी नव्हती. नवीन मुलगी, प्रथमच कॅमेरासमोर आलेली, आल्या सराईतपणे कशी वावरणार? सुधारेल 4 दिवसात अशी तो स्वतःची समजूत घालत होता. मात्र
त्याला खरी काळजी वाटत होती ती स्वतःचीच. त्याचं स्वतःचं शूटिंगमध्ये नीटचं लक्ष लागत नव्हतं. शूटिंगमध्येच का, त्याच्या अपार्टमेंटमध्ये जळत्या नजरेची ती सावळी मोहना दिसली त्या पहाटेपासून त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. आपली मनस्थिती ही फार काळ अशीच राहिली तर शूटिंग रद्द करावं लागेल, सगळ्या शेड्यूलचा चुथडा होईल आणि पैशांचं नुकसान होईल. ते होऊ देता कामा नये हे त्याला कळत होतं, पण काय करणार, लक्ष लागत नव्हतं हे तर खरंच ना. 2 दिवसांनी श्रेयांने शूटिंग 1 दिवस बंद ठेवलं. ऑफिसमध्ये कुणालाच पाठवू नकोस असं वॉचमनला सांगितलं आणि चित्त पूर्ण एकाग्र करून स्क्रिप्टचा अभ्यास करत एकट्यानेच ऑफिसमध्ये बसायचं ठरवलं. तासभर स्क्रिप्ट वाचण्यात, त्याच्यावर तांबड्या पेनने सूचना लिहिण्यात, शॉर्टचे स्केचेस काढण्यात तो रंगून गेला. विचार करता करता त्याने मध्येच डोकं वर केलं तर शेजारच्या खुर्चीत मोहना बसलेली. तो दचकला. मोहनाने मात्र काहीच हालचाल केली नाही. ती इतक्या विलक्षण एकाग्र खुनशी नजरेने श्रेयांच्या समोरच्या भिंतीवर लावलेल्या सगळ्या फोटोंकडे पाहत होती की सूर्यकिरण एकत्रित झाल्यावर जसा जाळ तयार होतो तशी तिच्या नजरेच्या एकाग्रतेने भिंत पेट घेईल असं वाटत होतं. ऑफिसमध्ये बऱ्यापैकी उजेड होता, तरीही आज सुद्धा ती चांगली सावळी दिसत होती. त्याच्या मनात विलक्षण भीती दाटून आली, पण जणू ती भीती झटकण्यासाठीच म्हणावं तसं त्याने खोट्या सहजपणे म्हटलं, गुड मॉर्निंग. हा, तू कधी आलीस? अरे, माझ्या लक्षातच नाही आलं, कामात होतो ना मी. कशाला काम करतोस? मोहना खरखरीत आवाजात म्हणाली. नाहीतरी हे पिक्चर पुरं होणारच नाहीये. त्या आधीच तू मरणार आहेस. मी मारून टाकणार आहे तुला. लुक हिअर मोहना. मोहना थट्टा फार झाली. इनफ इज इनफ असं काहीतरी तो बोलू लागला, पण त्या ऐकण्याची गरज नसल्याप्रमाणे ती उठली आणि दाराबाहेर पडली. तो ताडकन जागच्या जागी उभा राहिला आणि एवढ्यात त्याच्या समोरच्या भिंतीने पेट घेतला. अंगाला धग लागली म्हणून तो चटकन सरकला. त्याच्या पाठीमागची भिंतही पेटली होती. तो ओरडत ऑफिस बाहेर जेमतेम आला. एवढ्यात टेबलवरच्या स्क्रिप्टने पेट घेतला आणि त्याच्या पाठोपाठ टेबल. पाहता पाहता सगळं केबिन धडाडून जळू लागलं. ऑफिसच्या बाहेर फार कोणी नव्हतं, पण जी कोणी 4-2 माणसं येत जात होती त्यांनी केबिनवर वाळूच्या बादल्या फेकायला, बाथरूममधून बादल्यांनी पाणी भरून आणायला सुरुवात केली. श्रेयांला काय चाललंय हे समजेल असं झालं होतं, तरीही यांत्रिकपणेच त्याने सिक्युरिटीला फोन लावला. 5 मिनिटात एकच धांदल सुरू झाली. पाय लुळे पडल्याप्रमाणे श्रेयान तिथल्या तिथे खाली बसला. 1-2 त्याच्याजवळ धावले. लिफ्टचा स्विच ऑफ केलेला होता. त्यांनी श्रेयांला धरून पायऱ्यांवरून खाली आणलं. एव्हाना बिल्डिंग रिकामी केली गेली होती आणि फायर ब्रिगेड येऊन पोहोचली होती. अशा वेळेला कोण कोणाला कसं कळवतं कुणास ठाऊक, पण 10-15 मिनिटात वाहिन्यांचे बातमीदार, कॅमेरामन आणि पत्रकार, त्यांचे फोटोग्राफर्स सगळे तिथे हजर झाले. सगळा रस्ता गर्दीने फुलून गेला. त्या गर्दीतून वाट काढत, थांबलेल्या वाहतुकीतून मार्ग काढत शैलेश गाडी घेऊन आला. ती मिळेल तिथे पार्क करून तो ऑफिस बिल्डिंगच्या दिशेने धावत सुटला. फुटपाथवरच रुमालाने तोंड दाबून हुंदके परतवणारा श्रेयान त्याला दिसला. त्याने धावत जाऊन श्रेयांला मिठी मारली. वाहिन्यांचे प्रतिनिधी श्रेयांला एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होते. तिने हे केलं म्हणजे कोणी? म्हणजे कोण? मोहना? यू मीन ॲक्च्युली सॉ हर? ती इथे आली होती? ही आग तिने? मोहनाने? प्रतिनिधी, पत्रकार यांच्या कोडाळ्यातून श्रेयांला बाहेर काढणं कठीण होतं,
पण या क्षणी त्याचीच गरज होती. बेभानपणे श्रेयान काहीतरी बोलून बसलेला दिसत होता. बोलणं कठीण जात असतानाही हू 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 करून मान हलवत होता आणि ते त्यांना पाहिजे ते लिहून घेत होते. अशा परिस्थितीत श्रेयानला पत्रकारांसमोर बसू देणं धोक्याचं होतं. शैलेशने आपला मजबूत हात श्रेयांच्या खांद्याभोवती टाकला आणि त्याला गच्च धरून त्यांना अडवणाऱ्या मंडळींमधून त्यांच्या शारीरिक प्रतिकाराला बळाने तोंड देत बाहेर काढलं. कसं बसं आपल्या गाडीपर्यंत आणलं. गाडीत घातलं आणि गाडी सुरू केली. AC ऑन केला. तू काय सांगितलंस त्यांना? या आगीशी मोहनाचा संबंध आहे असं काहीतरी सांगितलंस? अरे काहीतरीच काय? काहीतरीच नाही. गाडी जसजशी थंड व्हायला लागली तसा थोडा थोडा शांत होऊ लागलेला श्रेयान म्हणाला, ती आली होती ऑफिसात. कशासाठी? हेच करायला. ही आग. प्लीज टॉक सेन्स. ती काय म्हणाली तुला? ती म्हणाली, हे पिक्चर पुरं होणार नाही. त्याआधी ती मला मारून टाकणार आहे. हो, शक्य तेवढ्या शांतपणे श्रेयान म्हणाला. नंतर त्याने ग्लोव्ह कंपार्टमेंटमधून पाण्याची बाटली काढली आणि तो घटाघटा पाणी प्यायला. मात्र शैलेशची शांतता श्रेयांचं हे बोलणं ऐकून पार ढासळली. कसं बसं रस्त्यावर लक्ष ठेवून तो म्हणाला, अरे तू काय वेळाबिळा झालायस का वाटेल ते बरळायला? मोहना आली आणि तुला जीवाची धमकी देऊन गेली. मोहना अरे ती कधीतरी असं करेल का? या आधीही एकदा ती म्हणाली होती. हेच इतके दिवस शैलेशपासून देखील लपवलेली गोष्ट त्याला सांगितल्यामुळे श्रेयांला एकदम सुटल्यासारखं वाटलं. कधी माहितीये? मुहूर्ताच्या रात्री रादर पहाटे. तुझ्या डोक्यात खूप गोंधळ उडालाय. रस्त्यावर लक्ष केंद्रित करत शैलेश म्हणाला, मी डॉक्टर शहांची अपॉइंटमेंट घेतो. या 1-2 दिवसातलीच घेतो. दुपारपासून दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवर ही एकच महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. श्रेयान फिल्म्सचे प्रख्यात निर्माते दिग्दर्शक श्रेयान यांच्या ऑफिसला आग. प्राणहानी नाही, मात्र आगीमागे सुप्रसिद्ध अभिनेत्री मोहना हिचा हात असल्याचा संशय. त्याला जोडून क्षणचित्र आगीत जळलेल्या ऑफिसची, रस्त्यावर हुंदके दाबत बोलणाऱ्या श्रेयांची. ती माझ्या ऑफिसात आली होती. तिची पाठ वळताच आग लागली. रात्री उशिरापर्यंत दूरचित्रवाणीवर ही बातमी पुन्हा पुन्हा दाखवली जात होती. वर तिला जोडून श्रेयान आणि मोहना यांचे संबंध अलीकडे कसे बिघडले होते याचं चर्वित चर्वण. आणि ही दोघेही मुलाखतीसाठी उपलब्ध नसल्यामुळे मुदिताच्याच हसऱ्या लाजऱ्या मुलाखती. शिवाय श्रेयांच्या आधीच्या चित्रपटातील मोहनाच्या भूमिकांची दृश्य वगैरे वगैरे चालूच होतं. सकाळच्या वृत्तपत्रांनी तर यावर कडी केली. एकूण प्रकारावरच्या लोकांच्या प्रतिक्रिया, श्रेयान मोहना यांच्यावरचे लेख, त्या निमित्ताने दिग्दर्शक आणि अभिनेत्री यांच्यातील संबंधांचे किस्से, चित्रव्यवसायातील नैतिकता, अशा अनेक गोष्टींनी आणि अर्थातच बातमीच्या खऱ्या खोट्या तपशिलांनी वृत्तपत्र दुथडी भरून वाहू लागली होती. सकाळी 8 वाजता शैलेश फोनच्या घंटेनेच जागा झाला. त्याने घड्याळ पाहिलं. फोन घेतला. बाप रे, फोन मोहनाच्या डॅडींचा. गुड मॉर्निंग डॅडी, कसे आहात? प्रचंड अपसेट. तुम्हा एकेकांना गोळ्या घालाव्याशा वाटतायत. डॅडी रिटायर्ड कर्नल होते. आजचे पेपर्स पाहिलेत का? नाही, आत्ताच झोपून उठतोय. हे या प्रश्नाचं उत्तर होतं. पण शैलेशला पेपर्स पाहण्याची गरज नव्हती.
कालचा TV पाहिलेला असल्यामुळे आज वर्तमानपत्रात काय आलं असेल याचा अंदाज तो करू शकत होता. माझ्या पोरीची काय बदनामी चालवले तुम्ही? डॅडी संतापाने उकळत होते. तिने काय त्याच्या ऑफिसला आग लावली म्हणतो तो हरामखोर? हं? अरे, इन्शुरन्सचे पैसे मिळवायला तुम्ही ऑफिसला आग लावा, नाही तर स्टुडिओला, पण त्यात माझ्या मुलीला कशाला गुंतवताय? हां? नाही डॅडी, नाही, काहीतरी गैरसमज झालाय. श्रेयान बोलला एक आणि पत्रकारांनी छापलं भलतंच. मी उद्या सगळ्या वर्तमानपत्रातून दिलगिरी छापून आणतो. हं, मग तर झालं. हवं तर मी स्वतः जाऊन मोहनाची माफी मागायला तयार आहे. चालेल? नो, यू कांट डू दॅट. ती इथे नाही आहे. हां, म्हणजे कुठे गेली आहे ती? मला माहीत नाही. असं कसं? चकित होऊन शैलेशने विचारलं. ती माझ्या घरात राहत नाही, स्वतंत्र राहते. तुला माहितीच आहे, ते तिच्याही सोयीचं आहे आणि माझ्याही. मला तिची डे टू डे इन्फॉर्मेशन नसते, त्याची गरजही नाही. ती चुकीचं काही करणार नाही यावर माझा विश्वास आहे. जनरली ती कुठेही जाताना मला सांगून जाते. अगदी शूटिंगसाठी आउट ऑफ टाऊन जायचं असलं तरी कधी जाणार, कधी येणार, सगळं नीट सांगून ठेवते. मग यावेळेला शी हॅजन इन्फॉर्म्ड मी. 2 दिवसांपूर्वी तिचं पत्र आलं, तेव्हा मला कळलं. पत्र कसलं? चिठ्ठीच होती छोटीशी, कोणाबरोबर तरी पाठवलेली. डोंट वरी, आय एम ओके अशी. कुठे आहे कोण जणे? फोन देखील स्विच ऑफ केलाय. डॅडींची आणखीन थोडी समजूत घालून शैलेशने फोन ऑफ केला. खरं तर आज स्वतःच माफी मागण्याच्या निमित्ताने मोहनाला भेटून तो श्रेयांच्या डोक्यात झालेल्या गोंधळाविषयी तिला सांगणार होता. शक्य झाल्यास तिला श्रेयांकडे घेऊनच जाणार होता आणि सगळे भ्रम मिटवून टाकणार होता. पण आता तीच कुठेतरी निघून गेली आहे म्हटल्यानंतर एक गोष्ट स्वच्छ आहे. दुपारी श्रेयांना बांद्राच्या छोट्या मार्टिन्स पबमध्ये भेटल्यावर शैलेश श्रेयांना म्हणाला, ज्या अर्थी ती मुंबईत नाही आणि कुठे आहे हे प्रत्यक्ष तिच्या डॅडींनाही माहीत नाही, त्या अर्थी तू 2 वेळा ती दिसली म्हणतोस ना, ते शक्यच नाही. राईट? हं? राईट, श्रेयान निर्विकारपणे म्हणाला. त्याने मार्टिनला हाक मारली आणि आणखीन एक बिअर मागवली. दुपारच्या वेळेला मार्टिन्स पब बंदच असायचा. पण मार्टिनची आणि श्रेयांची तो यशस्वी निर्माता होण्याच्या आधीपासूनची मैत्री होती. मार्टिन राहायचा तिथेच, पबच्या पाठीमागच्या बाजूला. तेव्हा श्रेयान कधीही आला तरी मार्टिन त्याला पबच्या मागच्या दाराने प्रवेश द्यायचा. बाजूची एक छोटी खोली उघडून द्यायचा. अधूनमधून दुपारच्या वेळी निवांतपणे बिअर प्यायला श्रेयान आणि शैलेश इथे यायचे. तुला माझं पटत नाही आहे, शैलेश म्हणाला, पण तूच सांग. समजा मोहना तुला भेटली तरी ती काय एखाद्या राक्षसणीसारखी तुला ठार मारायच्या गोष्टी करणार आहे? तिच्यासारखी विचारी सेन्सिटिव्ह मुलीच्या कॅरेक्टरबरोबर हे असलं वागणं जात नाही. हे तू इतका मोठा कलावंत असून लक्षात कसं येत नाही आहे? शी वुड नेव्हर ॲक्ट दॅट वे. मग हे झालंय, हे काय आहे? शॉर्ट सर्किट. आग शॉर्ट सर्किट होऊन लागली असं फायर इंजिनियर्सनी सांगितलं. त्याबद्दल बोलत नाही आहे रे मी. समजलं. ती का दिसली 2 वेळा? हेच तुला हवंय ना? मला वाटतं ते सांगायला माझी गरज नाही आहे. तुलाही ते कळलंय. नाही कळत रे, नाही कळत. अरे तुला कल्पना नाही मी किती भयंकर अनुभवातून जातोय त्याची. श्रेयान तळमळून म्हणाला. तिची ते नजर आठवली ना तरी थरकाप होतो माझा. रात्री बेरात्री मी झोपेतून दचकून उठतो. ऑफिसला आग लागली या निमित्तावर आपण शूटिंग बंद ठेवलंय म्हणून, नाहीतर
तिथे जाऊन एक शॉट पण नाही घेता येणार मला. म्हणजे हे सगळं तिच्या मनासारखं होतंय. हे पिक्चर पुरं होणार नाही होणार असं तिनेच सांगितलंय. कशी सांगणार ती? तिला काय भविष्य समजतं? शैलेशचा आवाज थोडा चढला. हे सगळे मनाचे भास आहेत. तुझा गिल्ट कॉम्प्लेक्स आहे. आपण मोहनाला अचानक सोडून दिलं. मुदिताला जवळ करून मोहनावर अन्याय केला असं वाटतंय तुला. त्यासाठी गिल्टी वाटतंय. डॅम धिस सायकोलॉजिकल होकस फोकस. लाकडी टेबलवर हात आपटून श्रेयान ओरडला. त्या सरशी टेबलवरची बिअरची बाटली आडवी झाली आणि घरंगळत खाली येऊन पडली. तिचे 2च नेटके तुकडे झाले. आवाज ऐकून मार्टिन आत आला. त्याने खांद्यावरच्या नॅपकिनने टेबल पुसून घेतलं. खाली वाकून बाटलीचे तुकडे उचलले आणि तो शांतपणे निघून गेला. तूच सांग, श्रेयान म्हणाला. का वाटावा मला गिल्ट कॉम्प्लेक्स? मोहनासाठी मी काही कमी नाही केलेलं आजवर. तिला चांगले रोल दिले, इमेज दिली, नाव मिळवून दिलं, तिच्यावर प्रेम देखील केलं. अरे पण म्हणजे मी काय कायम स्वतःला तिच्याशी बांधून घेऊ? आय हेट दॅट मिडल क्लास लॉयल्टी. कलावंत म्हणून मला अनेक प्रयोग करून बघायचे, अनेक आर्टिस्ट घडवायचे. त्यात रिस्क असेल तर तेही घ्यायचं आहे. का नको ठेवू मी मुदिताशी संबंध? अजून माझं तारुण्य खूप बाकी आहे. सो आय एम परफेक्टली जस्टिफाईड इन व्हॉट आय एम डुईंग. तेव्हा सांगतो, ते गिल्ट कॉम्प्लेक्स वगैरे ना सगळं तुझ्याकडेच ठेव. हां, मला अजिबात गिल्टी वाटत नाही आहे. फाईन. तुला जर मोहनाला तोडून टाकण्यात आपण काही गैर केलं आहे असं वाटत नसेल तर तू खुशाल तिला विसरून जाऊ शकतोस. पण तेच तर नेमकं तू करत नाहीयेस. शैलेश बिलाचे आणि टीपचे पैसे ॲल्युमिनियमच्या थाळीत ठेवत म्हणाला. मिडनाईटमध्ये मोहना नाही आहे. आता तू तिचा विचार डोक्यातून काढून टाक. आपण पुढच्या सोमवारपासूनचं शेड्यूल ठेवू. मात्र तू शूटिंगवर आणि फार फार तर मुदितावर फुल्ली कॉन्सन्ट्रेशन करायचंस. काय प्रेस बीस बाकीचं सगळंच काय आहे ना ते मी सांभाळेन. ओके? श्रेयान काहीच बोलला नाही. तो मुकाट्याने उठला आणि पबच्या बाहेर पडला. परत आलेल्या नोटा खिशात टाकत शैलेश त्याच्या पाठोपाठ गेला. गैरसमज दूर झाल्याचा आणि आपला मोहनावर कसलाही राग नसल्याचा किंवा तिच्यावर कुठलाही आरोप करायचा हेतू नसल्याचा जंगी खुलासा शैलेशने व्यक्तिशः श्रेयांच्या आणि एकंदर श्रेयान फिल्म्सच्या वतीने वर्तमानपत्रांमधून दिला. टीव्हीवरही तशा मुलाखती दिल्या. बऱ्याच परिश्रमांनी त्याने ते वादळ एकदाचं शांत केलं आणि शूटिंग परत सुरू केलं. मधल्या प्रकारांनी हादरलेली मुदिता परत थोडीफार सावरली. तिच्या अभिनयातही थोडीफार सुधारणा झालेली दिसली. स्टेजवरचं वातावरण मात्र अजून जरा दबलेलंच राहिलं. श्रेयान फिल्म्सचे ऑफिस जोवर पूर्वीसारखं होणार नव्हतं तोवर वातावरणामध्ये एक ताण शिल्लक राहणारच होता. बऱ्याच दिवसांनी प्रथमच श्रेयान मुदिताला एकटीला घरी घेऊन चालला होता. 10पर्यंत काम केल्यामुळे तो चांगलाच दमून गेला होता. आता घरी जाऊन स्कॉचचा एखादा पेक टाकून मग मुदिता बरोबर मनमुराद. लुकआउट! मुदिता ओरडली. गाडीच्या प्रकाशात समोरच निश्चल उभी असलेली मोहना भयंकर दिसली. क्षणभरच तिला चुकवण्यासाठी श्रेयानने गाडी अगदी 90 अंशात वळवली. धाडकन मोठा आवाज झाला. श्रेयान आणि मुदिता या दोघांचीही शुद्ध गेली. झाडावर आपटलेल्या गाडीचा चेंदा मेंदा झाला होता. रस्ता तसा वैराणच होता. मात्र पलीकडे झोपडपट्टी होती. सारं शांत होतं. 2 घरांमध्ये काहीतरी बाचाबाची चालली होती. तेवढाच आवाज. त्या शांततेत
गाडी ठोकल्याचा आवाज केवढा तरी मोठा वाटला. मंडळी क्षणभर स्तब्ध झाली. मग 3-4 तरुण आणि 2 आगाऊ पोरं आवाजाच्या दिशेने धावत निघाली. गाडीचा डावा दिवा फुटून चक्काचूर झाला होता. उजवीकडच्या एकाच दिव्याचा प्रकाश रस्त्यावर पडला होता. गाडीच्या काचा बंद होत्या. AC थांबला होता. मंडळींनी मुदिताच्या बाजूची काच फोडली आणि दार उघडलं, कारण श्रेयाने तिच्याच अंगावर कलंडला होता. दोघांनाही गाडीतून बाहेर काढून झोपडपट्टीत पोहोचविण्यात आलं. झोपडपट्टीत एकच गडबड उडाली. काहीतरी नाट्यपूर्ण घडलं होतं. एक तरुण आणि एक तरुणी. पटापट सगळीकडचे दिवे लागले. कुणातरी एकाला श्रेयांना TV वर पाहिल्याचं आठवलं. मग आणखीन एकाला नुकताच त्याचा फोटो पेपरात पाहिल्याचं आठवलं. मग त्या मुलीलाही कशाच्या तरी जाहिरातीत पाहिल्याचं आठवलं. ही माणसं कोणीतरी विशेष आहेत हे लक्षात आलं. श्रेयांच्या खिशात हात घालून किती पैसे आहेत हे पाहणाऱ्याचा हेतू आता बदलला. खिशात मिळालेलं कार्ड वाचून त्यावरून त्या दोघांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू झाला. हे सगळं चालू असताना दोघांना शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न चाललेच होते. तोंडावर पुन्हा पुन्हा पाण्याचे सपकारे मारले जात होते. बराच मुका मार बसला असावा. रक्त मात्र फार गेलं नव्हतं. मुदिताच्या डोक्याला पडलेली खोक तेवढी भडभडत होती. कोणीतरी ती पुसून डेटॉल लावून त्यावर पट्टी बांधली. खिसे शोधणाऱ्याने त्याला मिळालेल्या कार्डवरचे नंबर लावून पाहिले. 1 नंबर लागला. शैलेश त्या जागी पोहोचला तेव्हा मुदिता शुद्धीवर आली होती. मात्र श्रेयान अजून शुद्धीवर यायचा होता. शैलेशने हॉस्पिटलला फोन केला. ओळखीच्या मेकॅनिकला फोन केला आणि त्यालाच टो व्हॅन घेऊन यायला सांगितलं. प्रत्येक चित्रपटाच्या शूटिंग शेड्यूलमध्ये शैलेशला नाना प्रकारची कामं आजवर करावी लागली होती. पण यावेळचा प्रकारच काही वेगळा होता. सतत काही ना काही अपघात घडत होते आणि त्यानंतर परिस्थिती काबूत ठेवावी लागत होती. जवळच मरण उभं आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचू पाहत आहे आणि आपण त्याच्यापासून जमेल तितकं दूर पळण्याचा प्रयत्न करतो असं त्याला वाटत होतं. श्रेयांने सांगितलेले मोहनाचे शब्द त्याला आठवत राहिले. पिक्चर पुरं होणार नाही. त्याच्या आधीच श्रेयान हॉस्पिटलमध्ये डोळे उघडल्यावर श्रेयानने समोर बसलेल्या शैलेशला पाहिलं आणि म्हटलं, तू म्हणत होतास की मोहना ही माझ्या कल्पनेतच आहे. मला गिल्टी वाटतं म्हणून मला ती दिसते. एरवी ती काही प्रत्यक्षात समोर येत नाही. हो मग? शैलेशनं विचारलं. या अपघातात माझ्या आधी मुदिताने तिला पाहिलं. मुदिताने? हो. लुकआउट असं ती ओरडली आणि मगच मी मोहनाला वाचवण्यासाठी गाडी वळवली. आता तू काय म्हणशील याला? भास भास माझं गिल्ट कॉम्प्लेक्स की आणखीन काही? यावेळेला शैलेशकडे उत्तर नव्हतं. तो गप्पच बसला. श्रेयांच्या गाडीला झालेल्या अपघाताची बातमी मीडियामध्ये ताबडतोब आणि जोरदारपणे आली. विशेषतः यावेळी गाडीत त्याच्याबरोबर त्याची नवी नायिका मुदिता होती. हा तर मीडियाच्या दृष्टीने फारच चमचमीत तपशील होता. सुदैवाने यावेळेस सगळा प्रकार शैलेशने हाताळला. त्यामुळे अपघातात कारण मोहनेचे अचानक गाडीसमोर उभे राहणं हे होतं, हा तपशील मीडियाला कळला नाही. शैलेशलाही तो बऱ्याच उशिरा, म्हणजे मुदिता आणि श्रेयान हॉस्पिटलमध्ये बोलण्याच्या परिस्थितीत आल्यावर मगच कळला होता. रात्री डॅडींचा फोन आला. शैलेश, आय एम टेरिबली सॉरी. आता कशी आहे दोघांची प्रकृती? ठीक आहे. डॅडींचा राग निवाळण्याचं पाहून शैलेशला खूपच सुटल्यासारखं वाटलं. मुदिताच्या डोक्याला जखम झाली आहे, पण ती फॉर्च्युनेटली खोलवर नाही आहे. आणखीन 2-3 जखमा आहेत,
पण एकंदर फार सिरियस नाही आहे. 2-3 दिवसात डिस्चार्ज मिळेल तिला. आणि श्रेयान, ही इज फाईन. मुकामार आहे, पायाला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे, पण डोकं, स्पाईन वगैरे सगळे पार्ट्स अगदी ठीक आहेत. बोलणंही तसं ठीक आहे. त्याला बघायची माणसांची गर्दी लोटते हिंदुजावर. पण आम्ही तिथे कडक अगदी सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. तुला म्हणून विचारतो. गरज नसताना आवाज खाली आणून डॅडींनी विचारलं, वॉज ही ड्रंक? गाडीवरचा ताबा सुटला तेव्हा श्रेयान प्यायलेला होता का? गाडी चालवताना त्याचे मुदिताबरोबर काही चाळे चालले होते का? हां, हे बघ, मी त्याला दोष द्यावा म्हणून विचारत नाही आहे, तसा अधिकारच नाही आम्हाला. पण मला फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे. तर मग तुम्हाला म्हणूनच सांगतो, कारण मीडियामध्ये पुन्हा एकदा मोहनाची बदनामी होऊ नये यासाठी आम्ही हे सत्य कुणालाच सांगितलेलं नाही आहे. गाडीसमोर अचानकपणे मोहना उभी राहिली आणि म्हणून श्रेयानला गाडी एकदम वळवावी लागली. बुलशेट, डॅडी रागावून म्हणाले. मोहना मुंबईत नाही आहे. कोण जाणे? शैलेश प्रथमच करड्या स्वरात म्हणाला. तुम्ही सांगताय हे तरी खरं कशावरून? व्हॉट नॉनसेन्स. डॅडी भलतेच संतापले. तुझ्या त्या श्रेयांचं डोकं फिरलंय त्या नव्या पोरीपायी, म्हणून त्याला वाटेल तसले भास होत आहेत. भास नाहीये हा, त्याच करड्या स्वरात शैलेश म्हणाला. मुदितानेही तिला पाहिलंय. मोहना नक्कीच मुंबईत आहे आणि ती श्रेयांला घाबरवण्याचा प्रयत्न करते, केवळ त्यांचं बिनसलं म्हणून. दिस इज नॉट फेअर. आणि डॅडी, तुम्हालाही वेळीच मोहनाला आवरावं आणि पुढे होणारा विनाश टाळावा असं वाटत असेल तर प्लीज मला मोहनाचा पत्ता द्या. मी तिला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करतो. मी आधीच सांगितलंय तुला, डॅडी म्हणाले. मोहनाचा पत्ता मला ठाऊक नाही. आणि फोन बंद झाला. मिडनाईटचं शूटिंग परत सुरू होण्याचं लक्षण नव्हतं. श्रेयान आता हिंडायला फिरायला लागला असला तरी अजून त्याचा पाय पुरता बरा झाला नव्हता. त्यामुळे तो किंचित लंगडत चाले. मुख्य म्हणजे त्याचं चित्त अजून थाऱ्यावर आलं नव्हतं. नाहीतर लंगडतही त्यांनी शूटिंग चालू ठेवलंच असतं. शूटिंगवर पोट असणारे सारे युनिट त्रासून गेलं होतं. पहिल्यापासूनच या सिनेमाला पनवती लागली असं त्यांचं म्हणणं होतं आणि या पनवतीचं खापर ते मुदिताच्या डोक्यावर फोडत होते. श्रेयान साहेबांना या नटीचा नाद धरण्याचं कारणच नव्हतं असं ते आपापसात बोलत असत. रात्रीचे 9 वाजले होते. श्रेयान हल्ली फारसा बाहेर जात नसे. गेला तरी लवकर घरी परतत असे. त्यानंतर कधी शैलेश त्याच्याकडे येत असे तर कधी तो एकटाच ड्रिंक्स घेत DVDs लावून पाहत असे. अधूनमधून मुदिताचा फोन यायचा, पण प्रत्यक्ष भेट क्वचित व्हायची. आता मुदिताच फोनवर होती. तिचा आवाज घाबरल्यासारखा येत होता. प्लीज श्रेया, आपल्याला भेटता येईल का कुठे? अगं घरीच आहे ना. इथल्यासारखी प्रायव्हसी दुसरीकडे कुठे मिळणार? फार दिवस झाले तुला जवळून पाहिलं नाही आहे. सॉरी श्रेयान, मी त्या मूडमध्ये नाही आहे, पण आपण लगेच भेटायला हवं. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तू असं कर, अर्ध्या तासात मार्टिन्स पबमध्ये येऊन पोच. मी तुझी तिथे वाट पाहते, पाठच्या बाजूच्या तुझ्या स्पेशल रूममध्ये. श्रेयान काही बोलण्याच्या आधीच तिने फोन खाली ठेवला होता. श्रेयानने DVD प्लेअर बंद केला आणि तो तयारीला लागला. अर्ध्या तासात तो मार्टिन्स पबमध्ये पोचला. तेव्हा मुदिता तिथे नव्हती. त्याने व्हिस्कीचा क्वार्टर मागवला आणि तो तिची वाट पाहत बसला. बाटली आणि ग्लासेस येईपर्यंत ती हजर झाली. मगाच्या आवाजातल्या घबराटीचं चिन्हही तिच्या देहावर दिसत नव्हतं. चेहरा आणि पोशाख नेहमीसारखेच,
नटीला शोभतील असे होते. टेबलवर टांगलेल्या गोल दिव्याच्या प्रकाशात ती फारच सेक्सी दिसत होती. मानलं आपण हिला, श्रेयान मनाशी म्हणाला. अभिनय जेमतेम असला तरी या असल्या चलाकीमुळे ही पुढे जाईल इंडस्ट्रीत. बोल, घरी का नाही आलीस? ती थोडी स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याने विचारलं. आले होते, साधारण 8:45च्या सुमाराला. मनगटावर नजर टाकून मुदिता म्हणाली. लिफ्टमधून उतरले आणि तुझ्या पेंट हाऊसकडे जाणारा छोटा जिना चढायला लागले तर? भीतीने मुदिताच्या अंगावर शहारा आला. तर काय, ती वाटेत उभी होती. मोहना त्या दिवशी गाडीसमोर दिसली होती ना, तशीच, चेहऱ्यावर भयंकर खुन्नस घेऊन. काही बोलली नाही, नुसते हात चोळत माझ्याकडे टक लावून पाहत होती. तिचं ते हात चोळणं हे इतकं भयंकर होतं. पुन्हा मुदिताच्या अंगातून एक शिरशिरी गेली. असं वाटलं की हे हात आत्ता कुठल्याही क्षणी पुढे होतील आणि माझा गळा आवळतील. आणि कसं कोण जाणे, पण त्या काळ्या सावळ्या हातांकडे पाहताना असं वाटत होतं की त्यांच्यात प्रचंड शक्ती आहे. या हातांनी जर आपला गळा आवळला तर अर्ध्या मिनिटात आपला प्राण जाईल. काम डाऊन, ड्रिंक येणार? आत्ता सुद्धा किती घाबरलीस? शांत हो. ते नुसतं माझं वाटणं नव्हतं. अरे खरोखरच माझ्या दिशेने ती पुढे येत होती, माझा गळा दाबायला. मग मी तशीच मागे झाले, 1-2 पायऱ्यांवर धडपडले आणि तशीच पळत पळत लिफ्टपाशी आले. लिफ्टची बेल दाबली. ती माझ्या मागून पायऱ्यांवरून संथपणे उतरत होती. नजर सगळा वेळ माझ्यावर लावलेली. खाली न पाहताच ती पायऱ्या उतरत होती. आता जर क्षण 2 क्षणात लिफ्ट आली नाही तर ती माझा गळा दाबू शकेल असं वाटण्या एवढ्या अंतरावर ती येऊन ठेपली. आणि त्या क्षणी लिफ्ट येऊन पोचली आणि मी दार उघडून आत शिरले. दार ओढून घेते तोवर मोहना दारापर्यंत येऊन पोचली होती. मी तिला चुकवू शकले खरी, पण लिफ्टमधून बाहेर पडेन तेव्हा ती समोरच उभी असेल असा वेड्यासारखा विचारही त्या क्षणी मनात येऊन गेला. सुदैवाने तसं काही झालं नाही. मी बाहेर पडले आणि कारमध्ये बसले. कारमधूनच तुला फोन केला. श्रेयांला यावर काही बोलण्यासारखं नव्हतं. तो नुसताच विस्की पीत बसला. मार्टिन येऊन मुदिता काही घेणार का याची चौकशी करून गेला. तिने नुसतं पाणी आणायला सांगितलं. मुळात तू काहीतरी सांगायला म्हणून घरी येत होतीस, श्रेयान अचानक आठवण झाल्याप्रमाणे म्हणाला. हो, त्यासाठीच तुला इथं बोलावलं मी. इतकं अर्जंट आहे? हो, उद्याच शिवप्रसाद सिंघानीचं पिक्चर साईन करते मी. चांगला रोल आहे, डिरेक्टर डेब्यू आहे, पण 3-4 वर्ष चीफ असिस्टंट म्हणून काम केलं आहे त्याने. श्रेयांला हा धक्काच होता. मिडनाईट लांबच चाललं होतं खरं, पण मुदिता आपल्या प्रेमात पडली आहे, तिच्याकडून काहीही अडचण होण्याचा संभव नाही असं त्याने गृहीतच धरलं होतं. पण तू कॉन्ट्रॅक्ट साईन केलेस 3 पिक्चर्सचं, तो म्हणाला. हो, त्याची कॉपी दाखवली मी माझ्या लॉयरला. तो म्हणाला यातली पहिलीच अट मोडलेली आहे. आजपासून 1 महिन्यात त्यातलं पहिलं पिक्चर पोस्ट प्रोडक्शन होऊन कंप्लीट व्हायचं होतं. होणार आहे का मिडनाईट 1 महिन्याच्या आत पुरं? अगं त्यात काय झालं? अडचणीमुळे पिक्चर मागे पुढे होऊ शकतं. कायदासुद्धा हे समजायला तयार असतो. प्लीज कायद्याचा प्रश्नच नको आणूया आपण यात. मिडनाईट सध्या होत नाही आहे आणि माझ्या तारखा फुकट घालवण्यापेक्षा मी काहीतरी काम करायचं म्हणते. पिरियड. माझ्या करिअरच्या दृष्टीने एक जवळचा मित्र म्हणून तू काय ॲडवाईस देशील? कम ऑन, बी अ गुड फ्रेंड.
हे कॉन्ट्रॅक्ट बाजूला ठेव. तुझं पिक्चर सुरू झाल्यावर तू बोलवशील तेव्हा मी धावत येईन. अर्थात मोहनाने मला येऊ दिलं तर. एक पिक्चर करायच्या आधीच ही मुलगी इतक्या पुढेपर्यंत पोचली असेल याची त्याला कल्पना नव्हती. मोहना त्याच्याशी कधीच अशी चलाखीने बोलली नव्हती. तिने त्याच्यावर नेहमीच पूर्ण विश्वास टाकला होता. आज प्रथमच त्याला तिची चांगल्या संदर्भात आठवण झाली. नाहीतर अलीकडे तिच्या आठवणीने मनात फक्त भीती. मुदिताचं तरी काय चुकलं होतं? तिला नको असेल तर या विलक्षण भयामध्ये आपल्याबरोबर तिने का वाटेकरी व्हावं? अगदी थोड्याच वेळापूर्वीचा तिचा अनुभव. ठीक आहे, थकल्याप्रमाणे तो म्हणाला. मी काही अडचण येऊ देणार नाही. तुला पाहिजे ते करायला तू मोकळी आहेस. त्यानंतर त्या दोघांमध्ये एक विचित्र शांतता पसरली. जसं काही आत्ता बोलण्यासारखं काही शिल्लक उरलं नव्हतं. मुदिता म्हणाली, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. मी निघते. मी येतो ना तुला सोडायला. असं म्हणून श्रेयान उठला आणि तिच्याबरोबर पब पाठीमागच्या बोळ्यातून तिच्या पार्क केलेल्या गाडीपर्यंत गेला. नुसतं दाराशी पोचल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं असतं ना तरी त्याला दिसलं असतं की टेबलापाशी एक आकृती उभी आहे. मुदिताच्या पाठीमागे लिफ्टपर्यंत गेलेली मोहना ला बुलिवर्डमध्येच होते. मुदिताचा फोन आल्यानंतर श्रेयान घाईघाईने निघून गेला तेव्हा ती शांतपणे त्याच्या घरात शिरली. बाथरूममधलं त्याचं औषधांचं कपाट तिच्या चांगलंच ओळखीचं होतं. तिने ते उघडलं आणि आतून त्याच्या नेहमीच्या झोपेच्या गोळ्यांची बाटली काढली. जवळजवळ पाऊंड बाटली भरलेली होती. तिने गोळ्यांची पूड केली आणि ती परत बाटलीत भरली. मुदिता आणि श्रेयान मार्टिन्स पबमधून बाहेर पडायच्या आधीच आत येऊन ती त्यांच्याकडे पाहत राहिली होती. ती गेली तेव्हा मोहना त्यांच्या टेबलाशी आली. श्रेयांच्या विस्कीच्या पाऊंड भरलेल्या ग्लासमध्ये तिने गोळ्यांची पूड असलेली बाटली रिकामी केली आणि तिथे पडलेल्या चमच्याने ढवळलं. रिकामी बाटली तिथेच ठेवून ती निघून गेली. श्रेयान परत आला आणि टेबलवर डोकं ठेवून बसून राहिला. त्याचा पाय दुखत होता. पिक्चर थांबलं होतं. मिरियाने कुचेष्टा आरंभली होती आणि आज मुदिताही त्याला सोडून गेली होती. हे सारं कुठवर जाणार समजत नव्हतं. मात्र ज्या अर्थी पिक्चर पुरं होणार नाही हे भविष्य खरं ठरण्याची शक्यता तयार झाली होती त्या अर्थी मोहनाची दुसरी ताकद, तू मरशील, मी मारून टाकेन तुला, ही विचार असह्य झाले. श्रेयाने समोरचा विस्कीचा ग्लास उचलला आणि तोंडाला लावला. पाणी प्यावं तसं घटाघट पिऊन त्याने अर्धा अधिक ग्लास संपवला. विसरायला हवं, चायला सारं काही विसरायला हवं. ही मुदिता साली 1.5 दमडीची माझ्यापुढे भाव खाते. ती मोहना, तिला मोठं मी केलं आणि आता ती. समोरच्या एका वस्तूकडे लक्ष जाऊन त्याच्या मनात काहीतरी आलं. पण ही आपल्या झोपेच्या गोळ्यांची बाटली आहे हे लक्षात येण्यापूर्वीच त्याची शुद्ध गेली होती. श्रेयान आणि मुदिता यांना भरपूर एकांत हवा या कल्पनेने मार्टिन बराच वेळ फिरकला नव्हता. पण खूपच वेळ सगळं शांत आहे म्हणून चाललंय तरी काय हे बघायला भीत तो आत आला. एकटाच श्रेयान आणि तोही टेबलावर डोकं ठेवून पडलेला पाहून तो पुढे झाला. श्रेयानला दारू फार चढत नसे म्हणून आश्चर्य वाटून तो त्याला उठवू लागला. एवढ्यात त्याचं लक्ष झोपेच्या गोळ्यांच्या बाटलीकडे गेलं आणि तो धसकला. त्याने ताबडतोब हॉस्पिटलला फोन केला. श्रेयांचं नाव सांगितलं, एकूण परिस्थिती सांगितली. या खेपेस माध्यमांनी आत्महत्येचा तर्क लावला. पण संध्याकाळी मात्र त्यांचा सूर बदलला. या प्रकारच्या आधीच मुदिता येऊन गेल्याचं आणि त्यांची थोडीफार बोलाचाली झाल्याचं मार्टिनने पत्रकारांना सांगताच
आत्महत्येचा संशय विषप्रयोगात बदलला. शैलेशला मात्र हे सगळं मोहनाचंच काम आहे याविषयी शंका नव्हती. आपण तरी इतके कसे बदललो, तो स्वतःला विचारू लागला. सुरुवातीला हे सगळे श्रेयांचे भास आहेत असं आग्रहाने म्हणणारे आपण आता मोहनाचा संशय घेतो कसं? अशाने आपल्याला विचार करून करून वेळ लागेल. पण मोहना अशी कशी बदलली या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. तिकडे श्रेयान ICUमध्ये प्राणांसाठी झुंजत होता. मार्टिनने त्याला परस्पर हॉस्पिटलमध्ये पोचवलं नसतं तर त्याची काही आशाच नव्हती. काय अघोरी आहे ही मुलगी. आपला शब्द खरा केल्याशिवाय ती राहणार नाही. आज ना उद्या श्रेयान हे जग सोडून. शैलेशचा फोन वाजला. त्याने घेतला. एक खोल आवाज त्याला ऐकू आला. शैलेश, मी मोहना बोलते. मोहना. शैलेश 3 ताड उडाला. आवाज तुझा वाटत नाहीये मोहना, तो म्हणाला. मला फार वेळ नाहीये. मी देते त्या पत्त्यावर ये आणि मला सोडव. सोडव म्हणजे हिला कोणी अडकवून ठेवलंय की काय? विचार नंतर करता येईल, स्पष्टीकरणही नंतर मिळेल. त्याने घाईघाईने तिने सांगितलेला पत्ता लिहून घेतला. फोन बंद झाला. रात्रीचे 11 वाजून गेले होते. झोप येत नाही म्हणून श्रेयान 18व्या मजल्यावरच्या पेंट हाऊसच्या प्रशस्त बाल्कनीच्या ठेंगण्या कठड्याशी हातात ग्लास घेऊन उभा होता. अजून महिनाभर तरी झोपेच्या गोळ्यांना हात लावायचा नाही आणि दारूवर तर कधीच गोळी घ्यायची नाही अशी डॉक्टरांची सक्त ताकीद होती. आजूबाजूच्या इमारतींमधले दिवे मालवले होते. रस्ता जवळजवळ निर्मनुष्य होता. पलीकडे समुद्राचा पट्टा चांदण्यात मंद लकाकत होता. ग्लासमधली व्हिस्की संपली. ग्लास परत भरण्यासाठी श्रेयान वळला आणि मोहना काळोखातून पुढे आली. कुठे चाललास? मागे हो, कठड्याशी चल, ती करड्या स्वरात म्हणाली. तो जाम घाबरला होता. मात्र ते दिसू न देता तो पुन्हा अपार्टमेंटच्या दिशेने निघाला. पण खांद्यावर पडलेल्या तिच्या हाताने त्याला थांबणं भागच पडलं. किती वजनदार हात होता तो, जसा काही पोलादी पंजा. मोहनाचा हात इतका जड कसा? त्या हातानेच त्याला ढकलत ढकलत कठड्याशी आणलं. चढ, वर चढ, मोहना म्हणाली. इतके दिवस तुला कोणी ना कोणी सोडवत आलं. आता कोण सोडवते ते बघूया ना. चढ चढ त्या कठड्यावर. तिनेच त्याला हाताला धरून कठड्यावर चढवलं. लटपटत्या पायांनी तो उभा राहिला. खाली पाहवत नव्हतं. एक कार सरकन डावीकडून उजवीकडे निघून गेली. बाकी रस्ता शांत होता. इथून उडी मारायची 18व्या मजल्यावरून, म्हणजे बहुधा फरशीवर रक्तबंबाळ होऊन पडण्याआधी हवेतच अटॅक येणार. मीडिया म्हणणार 2-3 वेळांपासून आत्महत्येचा प्रयत्न करतोय बापडा. या खेपेला यशस्वी झाला. थांबू नकोस, उडी टाक. थांब. एक खोल आवाज त्याच्याजवळ आला. श्रेयान वळला आणि जे दिसलं त्याने हेलपाटला. त्याच्यासमोर 2 मोहना होत्या. एक सावळी आणि दुसरी पांढरी फट्टक पडलेली. जे दिसतंय त्याचा अर्थ लागायच्या आतच तो गडबडला. त्याला तोल सावरता येईना. क्षणभर त्याने जागच्या जागी हेलकावे खाल्ले. त्याचे हात हवेचा आधार घेत असल्यासारखे चाचपडले आणि दुसऱ्या क्षणी तो कठड्यावरून मागच्या मागे दिसेनासा झाला. पांढरी फटक, गोरी मोहना श्रेयान असं ओरडत कठड्यापाशी गेली. तिच्याने धावत देखील नव्हतं. बाल्कनीच्या दारात शैलेश उभा होता. शैलेश, रडत रडत गोरी मोहना म्हणाली. आपण नाही वाचवू शकलो रे त्याला. शैलेश तिच्याजवळ गेला. त्याने तिच्या पाठीवरून सांत्वनाचा हात फिरवला. सावळ्या मोहनाकडे तो क्षणभर नवल्याने पाहत राहिला. मग तो त्यांना घाईतच म्हणाला, तुम्ही दोघी बेडरूमच्या बाहेर पडू नका.
मी खायला काहीतरी आणून देतो, ते खा आणि स्वस्त झोपून राहा. इथे आता पुष्कळ गोंधळ माजेल. तुम्ही काहीही झालं तरी बाहेर येऊ नका, समजलं? त्याने त्यांना फळं आणि दूध किचनमधून आणून दिलं आणि तो घाईघाईने खाली गेला. रस्त्यात पोलीस जमा झाले होते. मी मॅनेज केलं पोलिसांना. माझ्या भरपूर ओळखी आहेत पोलिसात. दुसऱ्या दिवशी सकाळी 11च्या सुमाराला शैलेश डॅडींना सांगत होता. शिवाय श्रेयान विषयी खूप आदर आहे पोलिसांना. त्याच्या सध्या आहेत त्याहून अधिक स्कॅन्डल मीडियात येऊ नयेत असं वाटतंय त्यांना. त्यामुळे त्यांनी अधिक खोलात न शिरता नशेत कठड्यावरून पडून मृत्यू असं लिहून घेतलंय. रातोरात मी त्यांना मेडिकल सर्टिफिकेट देखील मिळवून दिलं. बोलता बोलता शैलेशने डॅडींना कॉफी बनवून दिली. फ्रीजमधून एक बिअरचा कॅन काढला आणि म्हणाला, फ्युनरलची व्यवस्था करायला पाळायला पाहिजे मला. दोघा चौघांना आधीच कामाला लावलंय म्हणून 5 मिनिटं तरी बोलत बसू शकतोय. मोहना कुठे गेली होती? काही कळलं तुला? हो, तिथूनच घेऊन आलो ना मी काल तिला. मिडनाईटपासून श्रेयान आपल्याला दुरावला या कल्पनेने पिसाळली होती ती. तिच्याकडे कोणीतरी एक कार्ड देऊन ठेवलं होतं, शांती हवे असेल तर आम्हाला भेटायला. ती जाऊन भेटली. कर्नाळ्याच्या डोंगरात एका जंगलामध्ये एक आश्रम आहे. सिद्धानंद नावाचे गृहस्थ आणि त्यांचे 2 चेले तो चालवतात. ही मंडळी मुळात विज्ञान शाखेची, पण आता तंत्रमंत्र साधना करतात. त्यांच्यात विशेषतः सिद्धानंदांमध्ये मंत्र सामर्थ्य आहे. मध्ये शैलेशने मोबाईलवरून 3-4 जणांना सूचना दिल्या. सर्वांना मी आलोच असं सांगितलं. डॅडींना म्हणाला, 15 मिनिटात निघायला हवं आपल्याला. साला या हमालीमध्ये मित्राच्या मरणाचं दुःख करायला देखील वेळ मिळाला नाही. तू सिद्धानंदांबद्दल सांगत होतास? हो, त्यांनी इतकी वर्ष साधना करून एक प्रयोग केलाय. प्रत्येक माणसात चांगला अंश आणि वाईट अंश असे दोन्ही असतात. तसाच विशेष हेतूसाठी एक अंश अधिक प्रभावी करता येतो आणि दुसरा दुबळा. फार नाही, आतापर्यंत असे 3च प्रयोग केलेत त्यांनी. मोहनाने जेव्हा मनाला शांती हवी असं सांगून आपले तपशील दिले तेव्हा त्यांनी ठरवून टाकलं की श्रेयान मेला तरच त्याला या फसवणुकीचं प्रायश्चित्त मिळेल आणि तिच्या मनाला शांती. 24 तास मोहनाला एका ट्रान्समध्ये ठेवून मंत्रघोष करून आणि काय काय केलं त्याचे तपशील मला माहिती नाही, पण त्यांच्या योजनेप्रमाणे सारं काही करून त्यांनी सत्प्रवृत्त आणि खलप्रवृत्त अशा 2 मोहना वेगळ्या केल्या. गोरी आणि सावळी या अंशांना त्यांच्या हेतूंनी जणू पोलादी बळ दिलेलं असतं. म्हणजे इथे सावळीमध्ये विलक्षण बळ संचारलं. हे अंश म्हणजे खरीखुरी माणसं नसल्यामुळे त्यांना निसर्ग नियम लागू होत नाही. कुठेही दिसणं, नाहीसं होणं, भिंतीतून दारातून जाणं वगैरे वगैरे सारं काही त्यांना साधतं. योजनेप्रमाणे आपला हेतू साध्य करायला सावळी मोहना इथे हजर झाली. आय डोंट बिलीव्ह. एकाच वेळेला 2 जणी? हे निसर्गाच्या नियमाच्या विरोध. हो ना. शेवटी निसर्गानं प्रत्येक व्यक्तीचं अमुक इतकं सत्व ठरवून दिलेलं असतं. म्हणूनच एक अंश असा प्रमाणाबाहेर शक्तिमान झाला की दुसरा दुबळा होतो. चांगली मोहना तर आश्रमात दिवस रात्र आजारासारखी पडूनच राहायला लागले. आश्रम जंगलात, कोणाचं येणं नाही जाणं नाही, दिवस रात्र मंत्रघोष, जगाचा संपर्कच नाही. तिचा मोबाईल देखील काढून घेतलेला. हळूहळू मोहना खचत चालली. पण श्रेयान मरेल तेव्हाच सावळी मोहना परत येणार आणि ती आल्याशिवाय दोघी पुन्हा एकत्र कशा होऊ शकणार? त्या फार काळ वेगवेगळ्या टिकूच शकत नाहीत. आणि अशात एके दिवशी भस्माच्या पुडीबरोबर आलेला एक रद्दीचा तुकडा
गोऱ्या मोहनाला मिळाला. त्यावर श्रेयांला मारण्याचे प्रयत्न, शूटिंगचं अपयश वगैरेंसंबंधी बरंच छापून आलं होतं. फोन आला शैलेशला. लोक थांबलेत म्हणून कळवणारा. आलोच असं त्याने कळवलं. गोऱ्या मोहनाचा जीव कळवळला. पूर्ण चांगली असल्यामुळेच तिला वाटायला लागलं आपण श्रेयांला वाचवायला हवं. रिअली? घराच्या आवारातच काहीतरी विकायला आलेल्या सेल्समनच्या मोबाईलवरून तिने मला फोन केला. मी कर्नाळा पोलीस स्टेशनचे 2 पोलीस घेऊन सिद्धानंदांकडे गेलो. अटकेच्या भीतीने त्यांनी तिला माझ्याबरोबर पाठवलं, पण पुन्हा पुन्हा सांगत राहिले, घेऊन जाताय पण ती दुसरी मिळाली नाही ना तर लक्षात ठेवा, ही मरून जाईल लक्षात ठेवा. आम्ही दोघे तसेच धावपळ करत नेपियन सी रोडला आलो. तिने श्रेयांला जिवंत पाहिलं, पण शेवटी व्हायचं ते झालं. पण हेही खरंय की तो जर मेला नसता तर सावळीच्या अस्तित्वाचा हेतूच पुरा झाला नसता आणि ती गोरीकडे कधीच परत जाऊ शकली नसती. 11 वाजून गेले. डॅडी अधीरपणे म्हणाले, किती वेळ झोपल्यात या दोघी? शैलेशने त्यांना बेडरूमच्या दाराशी आणून आत डोकावायला सांगितलं. डॅडींनी पाहिलं, आत एकच मोहना शांतपणे झोपली होती, निम गोऱ्या रंगाची. कथा इथे संपली आहे. ही दीर्घ कथा आहे. हिचा 2 भागांमध्ये करता आली असती, पण मग त्याच्यामधलं जे रहस्य आहे ते रहस्य कदाचित इतक्या नीटपणे व्यक्त झालं नसतं. कोणतीही व्यक्ती पूर्णपणे गुणी किंवा पूर्णपणे अवगुणी नसते. गुण, अवगुण, चांगलं, वाईट ह्यांचं मिश्रण प्रत्येक व्यक्तीमध्ये असतं. म्हणजेच माणूस पूर्णपणे ब्लॅक किंवा पूर्णपणे व्हाईट असा नसतो, तो ग्रे असतो. खरंच का? खरंच एका माणसातून पूर्णपणे चांगला अंश आणि पूर्णपणे वाईट अंश बाहेर काढून एक सत्प्रवृत्त आणि एक खलप्रवृत्त अशा 2 व्यक्ती तयार करता येतील? येतील अशा व्यक्ती करता? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? भेटूया पुन्हा.